मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,259 वरती। 23,259 वरती आजच्या दिवशी या ठिकाणी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि निफ्टीने आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपला नवीन ऑल टाइम हाय बनवलेला होता। म्हणजे निफ्टीने 23,400 ची लेवल या ठिकाणी क्रॉस केलेली होती। जर ती लेवल आपण बघितली तर ती आहे 23,411 ची। या लेवलपर्यंत निफ्टी जाऊन पोहोचलेली होती। आता तुम्ही बघताय की मागच्या 2-3 दिवसांपासून मार्केट आपल्याला पुन्हा वरती जाताना दिसतंय। जसं एका दिवसामध्ये मार्केटमध्ये मोठी सेलिंग झालेली होती, पण मार्केट आपलं पुन्हा इथे 3 दिवसांमध्ये रिकवर झालेलं होतं, वरती गेलं। म्हणजे ह्या दिवशी आपल्याला रॅली बघायला मिळाली। त्यानंतर इथे मार्केट थोडंसं साइडवेज होतं, कन्सोलिडेशनमध्ये होतं। त्यानंतर पुन्हा मार्केटने इथे रॅली दिलेली, मार्केट पुन्हा वरती गेलेलं होतं। तर आता ऑल टाइम हायपासून थोडंसं मार्केट खाली आलेलं आहे। म्हणजे 23,400 च्या वरती मार्केट गेलेलं होतं। ऑल टाइम हायपासून 150 पॉईंटने मार्केट खाली आलेलं आहे आणि खाली क्लोज दिला। तर ती मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पण असू शकते, लक्षात घ्यायचं। ही काय असणार प्रॉफिट बुकिंग? मी लाईव्हवरती पण तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की मार्केट जे आपलं वरती जात असतं ते कंटिन्युअसली वरती जाणार नाही। प्रॉफिट बुकिंग नावाची गोष्ट असते। मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पण होणारच। मार्केट जसं वरती जाणार तसं थोडं खाली पण येत असतं, ठीक आहे ना। मग आजच्या दिवशी मार्केटमध्ये थोडीही प्रॉफिट बुकिंग असू शकते। तसं मार्केट आपलं वरतीच आहे। जे मार्केटसाठी रेजिस्टन्स होते ते मार्केटने पुन्हा या ठिकाणी ब्रेक केलेलं आहे। जसं 23,780 च्या आसपास एक रेजिस्टन्स होता, त्यानंतर 23,100 च्या आसपास मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स होता। या लेवल ज्या होत्या मार्केटने इथे क्रॉस केलेले आता, ठीक आहे। मार्केट आता वरती आहे आपल्याला इथून पुढे बघायचं आहे आता हे कंटिन्यूएशन होतंय का, कंटिन्यूएशन होतंय का? म्हणजे मार्केट आता ह्यावरच्या लेवलला इथे सस्टेन होतंय का आपल्याला बघायचं आहे। सस्टेन जर झालं तर मार्केटमध्ये वरच्या लेवल पण आपल्याला इथे बघायला मिळू शकतात। म्हणजे आता नेक्स्ट हर्डल जो आहे 23,400 तर मार्केटने पार केलेला होता। 23,500 मार्केटसाठी असणार एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, तो पार झाला तर पुन्हा पुढच्या लेवल पण मार्केटमध्ये येऊ शकतात, ठीक आहे। पण मार्केट काय ताबडतोब एवढं वरती जात नसतं, लक्षात ठेवा। चांगला डीप मार्केटमध्ये आलेला होता, त्यामुळे मार्केटमध्ये ताबडतोब रिकव्हरी पण झाली। पण असं नाही ना की मार्केट कंटिन्युअसली प्रत्येक दिवसालाच 500-500 पॉईंटने वरती जाणार, तसं होऊ शकत नाही। तसं जर झालं तर मग आपली निफ्टी डायरेक्ट 30,000 वरती जाऊन पोहोचेल आणि ताबडतोब 30,000 पर्यंत जाणार पण नाही, ठीक आहे ना। मार्केटमध्ये काय असतं प्रॉफिट बुकिंग पण येत असते, म्हणजे मार्केटमध्ये रॅली पण येणार आणि मार्केटमध्ये तशाच प्रकारची सेलिंग पण येणार, प्रॉफिट बुकिंग पण होत राहणार, ठीक आहे। हे आपण लक्षात ठेवायचं असतं नेहमी। आणि मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी लेवल बघून काम करत चला, कुठे मार्केट थांबतंय आपलं, कसं कन्सोलिडेशनमध्ये जात आहे। जर कन्सोलिडेशनमध्ये जात असेल तर मला काय करायचं, ठीक आहे ना। या गोष्टींचा अभ्यास ठेवत चला। बहुतेक जण हे बघतच नाही, ते फक्त काय की आज चाललंय मार्केट वरती, मला एका कॅन्डलमध्ये वरती जाताना दिसलं, मी काय करतो आता ताबडतोब त्यामध्ये बाय करून चाल। त्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी बघायच्या असतात। मार्केटचा ट्रेंड असतो, तो ट्रेंड फाइंड आउट करायचा असतो। बरं, मला समजतंय मार्केट खाली येते, त्याचं कंटिन्यूएशन होतंय का, म्हणजे निफ्टी कंटिन्युअसली खाली येते की रेंज बंद होते ते आपण बघायचं असतं। मार्केट आपलं बुलिशच आहे, मार्केटला आपण इथे निगेटिव्ह म्हणणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे ना। जोपर्यंत मार्केट पुन्हा महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपलं मार्केट वीक नाही आहे। आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघणार 5 मिनिटांमध्ये जाऊन, ठीक आहे ना। म्हणजे इंट्राडेमध्ये आपण मार्केटचा ट्रेंड बघत असतो, मार्केटमध्ये असलेले सपोर्ट रेजिस्टन्स बघत असतो, ठीक आहे। ते इंट्राडेसाठी की मार्केट आपलं वरती केव्हा जाऊ शकतं आणि खाली केव्हा जाऊ शकतं, तर ते बघण्यासाठी जाऊया आपण 5 मिनिटांमध्ये। तर आज आपलं मार्केट जे वरती गेलं एकाच कॅन्डलमध्ये, म्हणजे ओपन झालं आणि इथे निफ्टीने एक ऑल टाइम हाय बनवला, ठीक आहे ना। मार्केट ताबडतोब इथे वरती गेलं, सुरुवातीला एक पुलबॅक दिला मार्केटने, त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये रिकव्हरी झाली, पण ते आपल्या डे हायला ब्रेक करू शकलं नाही, खाली आलेलं होतं। खाली आलं, एक चांगल्या लेवलवरती मार्केटने सपोर्ट घेतला, पुन्हा बाउन्स घेतला, पुन्हा खाली जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने, पण नाही गेला। आपण काय म्हणत होतो या ठिकाणी कंटिन्यूएशन व्हायला पाहिजे। म्हणजे मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर असतं बेरिश स्ट्रक्चर, जर एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स खाली येत असेल तो डाऊन ट्रेंडमध्ये केव्हा येत असतो, जेव्हा त्यामध्ये एक लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन असं तयार होत असतं, तेव्हा आपण म्हणत असतो की एखादा इंडेक्स आता आपला खाली येतोय, तो इंट्राडेमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये येतोय असं आपण म्हणत असतो। पण तसं झालं नाही, पुन्हा मार्केटने ते सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती निघून गेलेलं होतं। आणि आपण लाईव्हवरती खूप काही गोष्टी शिकत असतो मित्रांनो। जे पण लाईव्ह सेशन अटेंड करत असतात यूट्यूबवरती खूप काही शिकायला मिळत असतं की आपलं मार्केट आता केव्हा रिकवर होणार। आपण म्हटलं तर बघा, जोपर्यंत मार्केट या रेजिस्टन्सच्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट रिकवर होणार नाही, समजलं ना। नंतर हा रेजिस्टन्स पण मार्केटने ब्रेक करून टाकला, पुन्हा वरती गेलं आणि इथे आपल्याला मार्केट मग थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसलं। मग आपण इथे म्हटलो होतो की मार्केट ह्या रेजिस्टन्सला पण ब्रेक करत नाहीये, हा मार्केटसाठी बनला एक रेजिस्टन्स
आणि ही लेवल बनली मार्केटसाठी सपोर्ट. जर या रेंजच्या बाहेर जात नसेल म्हणजे या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट पण मिळत नाही, ब्रेकडाऊन पण मिळत नाही, म्हणजेच मार्केट आपलं होतं आहे साईडवेज. मग अशा साईडवेज मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होत नसते आणि आपण असं मार्केट जे असतं ना त्यापासून दूरच राहिलं पाहिजे, साईडला राहिलं पाहिजे. खास करून ऑप्शन बाहेर चुका करत असतात की अशा साईडवेज मार्केटमध्ये एखादा कॉल ऑप्शन असू द्या किंवा एखादा पुट ऑप्शन असू द्या त्याला होल्ड करत बसतात. जेवढं तुम्ही होल्ड करतात त्या ठिकाणी तिताडिके होत असतो. साईडवेज मार्केटमध्ये कोणतंही प्रॉफिट ऑप्शन बाहेरचं बनत नसतं. एक ऑप्शन सेलर जो असतो ना त्याने जर इथे 23,300चा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन सेल केलेला आहे, त्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल, त्यांनी जर या ठिकाणी सेल केलेलं असेल तर त्यांचं प्रॉफिट इथे बनलं की मार्केट त्यांना पाहिजे होतं 2-2.5 तास साईडवेज झालं, तिटाडिके झाला, त्यांना फायदा झाला. पण ऑप्शन बाहेरनं मात्र इथे लॉसेस होणार. आणि सकाळी आपण जो ऑप्शन चेन डाटा बघितलेला होता, आता ऑप्शन चेन डाटाचा फक्त आपण आधार घेत असतो. ऑप्शन चेन डाटा फक्त आपण त्याचा सपोर्ट घेत असतो, त्याच्यावरती डिपेंड नसतो. कारण की ऑप्शन चेन डाटा चेंज होत असतो, लक्षात घ्या, चेंज होत असतो. मी जर म्हटलं की 23,300वरती खूप कॉल रेटिंग होते, 23,400वरती कॉल रेटिंग होते, तर आपण जो डाटा बघत असतो तोच राहणार नाही, कॉन्स्टंट नसतो, तो चेंज होत असतो. कॉल रायटरच्या जागी तिथे पुट रायटिंग पण जास्त होताना आपल्याला दिसू शकते. म्हणजे मार्केटमध्ये ताबडतोब काय होत असते, तेजी, तो डाटा चेंज होत असतो. आणि आपण जेव्हा सकाळी बघितलं तर आपल्याला काय वाटलेलं होतं की मार्केट आता इथे थोडंसं रेंज बाउंड होऊ शकतं. आपण एक ऑप्शन चेनचा आधार त्या ठिकाणी घेतलेला होता आणि तसंच झालं. मार्केट आपल्याला रेंज बाउंड होताना दिसलं. या रेजिस्टन्सला पण ब्रेक केलं नाही आणि या सपोर्टला पण मार्केटने ब्रेक केलं नव्हतं. ही रेंज तुम्हाला समजलेली असेल. मार्केटने काय केलं बघा, इथे हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला, हा ब्रेकआउट फेल झाला आणि तिथून मार्केटमध्ये सेलिंग झाली. ती सेलिंग झाली तर मार्केटने इथे सपोर्ट पण ब्रेक करून टाकलेला होता. पुन्हा कुठे आलं, याच सपोर्टवरती. हे दिसतंय ना, मार्केटने इथेच बाउन्स घेतला, पुन्हा इथे रिटेस्ट केला आणि मार्केट खाली येऊन गेलेलं होतं. म्हणजे आजचं मार्केट जे होतं ना, एक साईडवेज मार्केट आपण याला म्हणू शकतो, साईडवेज. आणि अशाच मार्केटमध्ये ऑप्शन बाहेर जे असतात ना, चुका करून घेत असतात. कोणत्याही जागेवरती एंट्री घ्यायची, आता तुम्ही सांगा, प्रत्येक ठिकाणी सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर एंट्री घेणार, तिथे ट्रॅप होणार. एक रेजिस्टन्स ब्रेक होतोय म्हणून तिथे कॉल ऑप्शन तुम्ही बाय करणार, तिथे ट्रॅप होणार. त्यामुळे काय होत असते मग, ओव्हर ट्रेडिंग झाली म्हणजे काय, तुमचे लॉस पण होत असतात आणि त्यामध्ये ब्रोकरेज पण जास्त, मग तिथे लॉसची संख्या तुमची जास्त होत असते. ठीक आहे ना. ऑप्शन बाहेरचा खास करून पैसा कोणत्या ठिकाणी बनतो, जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं. अशा साईडवेज मार्केटमध्ये ना कोणताही ऑप्शन बाय करायचा नसतो, सोडून द्यायचं असतं. आज तुम्हाला असं मार्केट दिसलं, नका करू ट्रेडिंग. उद्या दिसलं, नका करू. 4 दिवस दिसलं, नका करू. पण जेव्हा पण ट्रेंडिंग मार्केट मिळेल तेव्हाच ऑप्शन बाईंग केली पाहिजे. माझ्यामध्ये तर ऑप्शनमध्ये कोणी जायलाच नको. मी या मताचा माणूस की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायलाच नको. तुम्ही सरळ काय करायचं, इक्विटीमध्ये काम करायचं असतं. इथे बहुतेक जण काय करतात, संयम ठेवत नाही. याच्यामध्ये संयम ठेवला तर पैसा बनेल इथे, नाहीतर बहुतेक जण संयम ठेवत नाही. आणि एकतर नॉलेज नसतं. म्हणजे नॉलेज कसं की मला एक कॅन्डल दिसली मोठी की मी लगेच कॉल ऑप्शन साईडला जात असतो, ते नॉलेज नाही आहे. नॉलेज म्हणजे काय, मार्केटचा ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मार्केटचा ट्रेंड ओळखला तर मग तुम्ही ऑप्शनमध्ये पैसा बनवू शकतात, नाहीतर बनवू शकत नाही पैसा. समजलं. मग आता उद्यासाठी मार्केटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, आपल्यासमोर लेवल पण सुटसुटीत आहे की मार्केटला जर वरती जायचं असेल तर कोणते हर्डल या ठिकाणी असणार. आता निफ्टीला जर वरती जायचं असेल तर टप्प्याटप्प्यांमध्ये काही महत्त्वाचे रेजिस्टन्स या ठिकाणी येणार. त्यामध्ये पहिला रेजिस्टन्स म्हणजे 23,306. ही लेवल काय असेल, मार्केटसाठी पहिला रेजिस्टन्स असेल. मार्केट जर फ्लॅट ओपन होतंय, समजा ते वरती जात आहे तर ह्या रेजिस्टन्सच्या वरती ते सस्टेन होतं का आपल्याला बघायचं आहे मग इथे. कारण की ते कॉल रायटर असणार, प्रत्येक स्ट्राईकवरती आपल्याला कॉल रायटिंग होताना दिसणार. हे कॉल रायटर निघतंय का बाहेर, म्हणजेच त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर होतं का आपल्याला बघायचं असतं. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती नेऊन गेलं तर मार्केट आपल्याला वरच्या लेवल पण पुन्हा दाखवू शकतं. म्हणजे हा रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर नेक्स्ट हर्डल जो असेल, म्हणजे नेक्स्ट रेजिस्टन्स असेल मार्केटसाठी 23,362. हा दुसरा रेजिस्टन्स असणार मार्केटसाठी. ही लेवल जर इथे ब्रेक जर झाली तर मग नेक्स्ट रेजिस्टन्स जो असेल मार्केटसाठी 23,411. निफ्टीचा ऑल टाईम हाय, हा असणार तिसरा रेजिस्टन्स. म्हणजेच मार्केटला जर वरती जायचं आहे ना तर 23,400 क्रॉस करावं लागेल. 23,400ची लेवल मार्केटला इथे क्रॉस करावी लागेल, तेव्हाच मार्केटमध्ये इथे रॅली येऊ शकते चांगल्या प्रकारचे. ठीक आहे. ते शॉर्ट जे आहेत ना प्रत्येक स्ट्राईकवरती असणारे ते कव्हर होऊ शकतात आणि शॉर्ट कव्हरिंग मग मार्केटमध्ये येऊ शकते. शॉर्ट कव्हरिंग मूव आपण त्याला म्हणत असतो, शॉर्ट कव्हरिंग मूव, तो मार्केटमध्ये इथे येऊ शकतो आणि मार्केट जाऊ शकतं मग डायरेक्ट 23,500 पर्यंत. ह्या लेवल मार्केट आपल्याला दाखवू शकतं.
मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग केव्हा येणार? मार्केट जर 23,200च्या सपोर्टला ब्रेक करत असेल, ई लेवल असणार बघा. तुम्हाला समजतंय ना मार्केट कुठे सपोर्ट घ्यायचं, कुठे ब्रेक करताय त्या सपोर्टला, ह्या लेवल तुम्ही लक्षात ठेवायचे असतात. हे ना स्ट्रक्चर तुम्हाला समजलं पाहिजे फक्त. जसं आता मार्केट टॉपपासून खाली येत आहे, हे बघा हा चार्ट मी तुमच्यासमोर ठेवला, हे मार्केट टॉपपासून खाली येत आहे, हे रेंज बाउंड होता आज, ठीक आहे ना. इथे खाली यायचं, सपोर्ट घ्यायचं, वरती जायचं, रेजिस्टन्स, सपोर्ट घ्यायचं, वरती जातं आहे, रेजिस्टन्सला हिट करत आहे, पुन्हा खाली येते, सपोर्टला ब्रेक करून टाकलं. आता हा सपोर्ट ब्रेक झाला आणि इथे बनणारी कॅन्डल पण मोठी होती बघा, दिसतंय ना तुम्हाला. आणि मार्केट जेव्हा पुन्हा वरती गेलं, हा सपोर्ट नंतर बनतो रेजिस्टन्स. मार्केट इथं खाली आलेलं, खाली क्लोजिंग देऊन टाकली इथे, ठीक आहे ना. म्हणजे सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर खाली क्लोजिंग दिली. मग याचा कंटिन्युएशन व्हायचं असेल तर मार्केटला काय करावं लागेल? महत्त्वाचे सपोर्ट पुन्हा ब्रेक करावे लागतील, फ्लॅट ओपन होईल, सुरुवातीला थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करेल, पण जे हाय बनलेले असतात इथे, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हा एक हाय बनला, मार्केट खाली आलं, एक लो, वरती गेलं, हा एक हाय, पुन्हा खाली आलं. जर मार्केट इथे वरती जाण्याचा प्रयत्न करते पण या हायला ब्रेक करत नाही, हे स्विंग हाय असतात त्यांना ब्रेक करत नाही, इथे पुन्हा या सपोर्टला ब्रेक करत जाते. हे स्ट्रक्चर जेव्हा असं निगेटिव्ह व्हायला लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो की निफ्टी आता इथे डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजे खाली येते. मग इथे महत्त्वाचे सपोर्ट कोणते? 23,200 एक लेवल सपोर्टचं काम करेल. 23,200 हा पहिला सपोर्ट असेल. त्यानंतर 23,161 हा मार्केटसाठी असणार दुसरा सपोर्ट, आणि जवळजवळ 23,112ची लेवल हा मार्केटसाठी असणार तिसरा सपोर्ट. ही लेवल आपल्यासाठी पुन्हा इथे काय बनेल? सपोर्ट. म्हणजे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटसाठी सपोर्ट असणार आहे. मार्केट समजा फ्लॅट ओपन होऊन इथे बाउन्स घेत असेल आणि या हायला ब्रेक करायला लागलं तर समजायचं की मार्केट आपलं रिकवर होतं आहे. पुन्हा आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक होणं गरजेचं आहे, आणि ते ब्रेक होऊन पण त्या ठिकाणी प्राईस व्हायला पाहिजे सस्टेन. सस्टेन हा शब्द बहुतेक जणांना समजत नाही. तर सस्टेन होणं म्हणजे काय? थांबणं. जसं ही रेजिस्टन्स लेवल आहे ना, यावरती मार्केटला थांबावं लागेल. थांबून मग वरती जात असेल तर मग आपण त्याला म्हणत असतो सस्टेन होणं. मग इथे काय होत असतं? ट्रेंड कंटिन्युएशन, की प्राईस वरती जाते तर ती थांबते, म्हणजे याचा अर्थ ती अपट्रेंडमध्ये जाते. येत आता आपण त्याला म्हणत असतो अपट्रेंडमध्ये प्राईस चालली आता इथे. या गोष्टी टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये हे काय जाणार? रेजिस्टन्स येत जाणार. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही हे सपोर्ट बघता, रेजिस्टन्स बघतात, तिथे प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते ना ती आपल्याला बघायची असते. असं नाही की हा सपोर्ट आहे म्हणजे इथं बाउन्स घेतला म्हणजे आपल्याला बायच करायचं असतं, तसं नसतं काही. तुम्ही इथे प्राईसचं स्ट्रक्चर पूर्ण बघितलं पाहिजे, म्हणजे त्याचा ट्रेंड बघायचा असतो. जसं हे मार्केट तुम्हाला दिसलं, हे पूर्ण साईडवेज होतं, पण एक सपोर्ट ब्रेक करतो आहे, मार्केट पुन्हा वरती जात आहे, खाली येतं आहे, पण या प्रिव्हियस हायला ब्रेक करत आहे का बघायचं, पुन्हा खाली येतं आहे, पुन्हा हाय असतो, याला ब्रेक करत आहे का बघायचं, की या ठिकाणी प्राईस लोला ब्रेक करत चाललेली. हे स्ट्रक्चर तुम्ही बघायचं असतं, त्यावरून तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजतो. आणि हाच महत्त्वाचा असतो. जोपर्यंत तुम्हाला ट्रेंड समजत नाही तोपर्यंत तिथे कोणतं एक्झिक्युशन तुमचं होत नसतं. मला जर ट्रेंड समजत नाही म्हणजे त्याचा अर्थ मार्केट साईडवेज असणार, पण मला समजतं आहे की ट्रेंड पॉझिटिव्ह आहे म्हणजे अप ट्रेंडमध्ये मार्केट जातं आहे, तर मी त्याला बाय करून चालणार आहे. मग मी बाय साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, किंवा मार्केट जर खालच्या दिशेने येतं म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे तर मी त्याला सेल करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच तिथं काय करणार? मी पुट बाय करणार, आणि मार्केटवरती जात असेल तर मी कॉल बाय करणार. ट्रेंड बघून आपण एक्झिक्युशन करत असतो. तर ह्या महत्त्वाचे लेवल तुम्हाला समजलेले असतील. आणि जेव्हा आपण एक्झिक्युशन करायचं, इक्विटीमध्ये काम करा, त्यानंतर ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉप लॉसचा वापर करत चला. मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर जास्त लॉस घ्यायला नको, छोटे लॉस घेऊन आपण बाहेर पडायचं असतं. की मला माहिती आहे मी चुकलो, आपलं ॲनालिसिस चुकणार. आपण 100% काय मार्केटमध्ये बरोबर जाऊ शकत नाही, पण जर आपलं ॲनालिसिस चुकलं तर छोटा लॉस घ्यायचा असतो. आणि तो लॉस कसा घ्यायचा? मनात नाही, की मनामध्ये मी पकडतो की मला इथे 1,500 रुपयांचा लॉस घ्यायचा आणि बाहेर पडायचा नाही. त्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर तुम्ही सिस्टममध्ये लावायची असते. लेवल असतात, स्विंग हाय, स्विंग लो, हे बघायचं असतं, त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉस मार्केटमध्ये लावायचे असतात. ठीक आहे ना. त्यामुळे मनात स्टॉप लॉस पकडू नका, सिस्टममध्ये स्टॉप लॉस ऑर्डरचा वापर करायचा असतो. तर माझ्या मते सर्वांना आता निफ्टी 50मध्ये महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.